मी जेव्हा मुलगी होते ना, तेव्हा मला कधीच कोणत्याच गोष्टीची भीती वाटली नाही. पण आज एका मुलीची आई झाल्यानंतर ना, तिच्या सेफ्टीची भीती मला रोज वाटते. कारण आजकाल लहान मुली अजिबात सेफ राहिल्या नाहीत. काल पुण्यात जी घटना घडली ना, ती खरंच अंगावर काटा आणणारी होती. आणि दुर्दैवाने एक गोष्ट म्हणजे अशा घटना पहिल्यांदाच घडलेल्या नाही आहे. खूप वेळा ह्या गोष्टी घडल्यात. न्याय मागितला जातो. एक 5-6 दिवस आंदोलनं केले जातात. खूप काय होतं. पण त्याच्यानंतर सगळे लोक ती गोष्ट विसरून जातात. पण ज्या आई-वडिलांवर हे दुःख येतं ना, त्यांच्यासाठी ते आयुष्यभराचं असतं, ते कधीच संपत नाही. म्हणून मला असं वाटतं ना, ही वेळ आपल्यावर येऊ द्यायची नाही. आपल्या मुलींची सुरक्षा आपण स्वतः केली पाहिजे. कारण इथे न्याय मिळाला तरी आपलं बाळ काही परत येत नाही. म्हणून लहानपणापासून ना, लहान मुलांना गुड टच बॅड टच शिकवा. कुठेही एकटं सोडू नका. खेळायला जात असतील तर सोबत. इव्हन समर्था फक्त 2 वर्षाची आहे आणि तिला जेव्हापासून कळायला लागले ना, तेव्हापासून मी तिला गुड टच बॅड टच ह्या गोष्टी शिकवलेल्या आहे. कारण ही काळाची गरज आहे. कारण लोकांना आजकाल वयाचं भान राहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे अगदी लहानपणापासूनच त्या आता मुली सेफ राहिलेल्या नाही आहे. त्याच्यामुळे ना, प्रत्येक आईला माझी एक विनंती आहे, आपल्या मुलींना 1 मिनिटंसुद्धा कुणाच्या भरोशावर सोडू नका. जागृत व्हा आणि आपल्या मुलींना सुरक्षित ठेवा. कारण घटना घडल्यानंतर न्याय मागण्यापेक्षा आज आपल्या हातात जी वेळ आहे ना, ती जपा. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? माझं बोलणं पटलं का? मला हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.